ही अत्यंत महत्त्वाची दृश्य मालेगावातल्या मोसमपुरा चौकातली विज्युअल्स दिसतायत ना? संघटनांच्या हातातनं फटाके पोलिसांनी घेतले तर पोलिसांच्या हातून हे फटाके ओढून घेण्याचं काम या सगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून केलं जाते। रस्त्याच्या एका कडेला जल्लोष साजरा केला जातोय तर दुसऱ्या बाजूला या संघटनांकडून फटाके फोडण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र पोलीस या सगळ्यांना रोखतायत, त्यांच्या हातातून पोलिसांनी फटाके ओढून घेतलेत। मात्र हे सगळे कार्यकर्ते पोलिसांच्याही हातातून फटाके ओढण्याचं काम करतायत। अखेर या सगळ्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडलेत। मोसमपुरा चौकातली थेट दृश्य। अरे ॲम्बियन्स नाही ना बंद केला अजून, अरे नाही ना ॲम्बियन्स नाही येतोय म्हणे। हॅलो 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 इंजेस। मालेगावातल्या मोसमपुरा चौकातली ही थेट दृश्य पोलिसांनी रोखल्यानंतरही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी इथे फटाके फोडत आनंद साजरा केलाय। आमचे प्रतिनिधी अभिजित सुनावणे आपल्या सोबत आहेत। अभिजित, सतत शाब्दिक बाचाबाची सुरू होती पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये, मात्र अखेर पोलिसांच्या हातातून फटाके ओढून फोडलेत। सुवर्णा, या ठिकाणी पोलिसांनी खरं तर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना फटाके फोडण्यापासून रोखलेलं होतं। मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः पोलिसांच्या हातून हे फटाके हिसकवून घेतलेले आहेत आणि हे फटाके या ठिकाणी फोडलेले आहेत आणि जल्लोष या सगळ्या न्यायालयाच्या निकालाचा हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जातोय। मागच्या काही वेळापासून खरं तर पोलिसांकडून या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना फटाके फोडण्यापासून रोखण्यात आलेलं होतं आणि जे फटाके या ठिकाणी आणलेले होते ते देखील पोलिसांकडून जप्त करण्याचा प्रयत्न केला गेला होता। मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः पोलिसांच्या हातून हे सगळे फटाके हिसकावून घेतले आणि या ठिकाणी हे फटाके देखील आता फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि अगदी आता ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जल्लोष केला जातोय। ही सगळी दृश्य आहेत मालेगाव शहरातल्या मोसम पूल परिसरामधली की ज्या ठिकाणी हा सगळा जल्लोष आता सुरू आहे। काही वेळापूर्वी खरं तर या ठिकाणी काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं, कारण हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी फटाके फोडण्यापासून रोखलेलं होतं। मात्र आता हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या सगळ्या न्यायालयाच्या निर्णयाचा जल्लोष जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी केला जातोय। हे हिंदुत्ववादी संघटनांचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत। ठीक, अभिजित, इथे सतत आवाज आहे त्यामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। धन्यवाद तुर्तास संपूर्ण माहितीसाठी। तर जोरदार जल्लोष ढोल ताशांचा गजर केला जातोय। पोलिसांनी जरी आम्हाला विरोध केला असला तरी आज हिंदू आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।